सेवा ही मेरी पहचान, शंकर सोनेजा। सेवा ही जिनकी पहचान, वो हैं शंकर सोनेजा। फ्री मालेगांव का काढ़ा, फ्री जोड़ों के दर्द का तेल, फ्री नसों के दर्द से छुटकारा पाने की पीने की दवा। सेवा का लाभ उठाइए, सदैव आपकी सेवा के लिए हाजिर रहते हैं शंकर सोनेजा। रिश्तो.com जी मेन ऑफिस जे शानदार कामयाबी खां पोइ रिश्तो.com जी ब्रांच ऑफिस हाणे गोल मैदान निरंकारी हॉल उल्हासनगर 2 में भी उल्हासनगर जे पहिरें में ऐं कल्याण जे शहर वासियुनि लाइ हिकु सुहिणी सूखड़ी आलीशान ऑफिस, उहो भी कपल ऐं पेरेंट्स जे मीटिंग रूम सां गॾु। त अचो ऐं अॼु ई विजिट कयो रिश्तो.com, सिंधियुनि जो सिंधियुनि सां ऑनलाइन सिंधी मैट्रिमोनी। नमस्कार, मैं राजेश दलवानी, आप देख रहे हैं उल्लास लाइन बुलेटिन। फुले, सावित्रीबाई फुले आणि अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांना विनम्र अभिवादन करतो। तसेच संत रविदास महाराज, महर्षी वाल्मिकी महाराज यांच्या विचारांना सुद्धा अभिवादन करतो। मला एक गोष्ट सांगायची आहे, मी आमदारकी का लढवतो? मी गेली 10 वर्ष सातत्याने नगरसेवक म्हणून आपल्या भागामध्ये काम केलं। उपमहापौर म्हणून 2.5 वर्ष काम केलं। माणसाच्या हातात जर सत्ता असेल, त्या सत्तेचा उपयोग आपल्या समाजासाठी, गोरगरीब जनतेसाठी करता येतो। ही संकल्पना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये मांडली आणि मी 2.5 वर्षामध्ये जे उपमहापौर असताना जे काम केलं ते तुमच्या समोर आज रिझल्ट आहे। आज इथे जी मंडळी आहे ती विकासाच्या बाता करतात। एक तर 4 वाजता उठतो, दुसरा लोणावळ्याला असतो। शनिवार रविवार कधी कुमार आलेली तुम्हाला भेटणार नाही, तो लोणावळ्यामध्ये आपला धंदा सांभाळत असतो। त्यांना आपल्या गरिबाची काही देणं देणं नाही, तेवढं लक्षात ठेवा। तुम्हाला सांगण्याचं एक गोष्ट अशी आहे, मी उपमहापौर असताना कुमार अय्यानीच्या समोर, कुमार अय्यानी आमदार आहे, कुमार अय्यानीच्या समोरचा जो रस्ता आहे ना काँक्रिटीकरण, या भगवान बालेरावनी उपमहापौर असताना महानगरपालिकेतून मंजूर करून दिलेला आहे। तो आज काँक्रीट रस्ता आहे, तो भगवान बालेरावच्या कार्यकाळामध्ये मंजूर झालेला आहे। दुसरी गोष्ट त्याच्या पुढची तुम्हाला सांगतो, ज्यांच्या हातामध्ये सत्ता दिली आपण 25 वर्ष, ते कलानी महलच्या बाजूचा आजूबाजूचा रस्ता आहे ना, तो पण भगवान बालेरावच्या काळामध्ये मंजूर झालेला आहे। तर यांनी विकास कोणाचा केला? यांनी फक्त विकास केला स्वतःचा। यांनी एकाने वाढवली गुन्हेगारी, कारण आमच्या भागामध्ये कोणी जर बोलला तर त्याला रात्री उचलायचं, त्याला मारायचं आणि दबावामध्ये ठेवायचं। ही गुन्हेगारी वाढवण्याचं काम इथल्या काळाने परिवारांनी केलेलं आहे। आणि दुसरा जो अय्यानी आहे त्यांनी कामामध्ये भ्रष्टाचार करून 22% प्रमाणे पैसे घेतले आणि आज तुम्हाला पैशाची हमी दाखवून तुम्हाला विकत घेण्याचं काम करतोय। माझं त्याहून वेगळं आहे, मी तुमच्यासाठी काय कामं केली तुम्ही सगळ्यांना माहित आहे, सांगायची आवश्यकता नाही। तर भगवान बालेराव पाणी दिले, रस्ते दिले, लाईट दिल्या, या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या दुर्मिळ आहेत। ते माझं कर्तव्य आहे, माझं कर्तव्य। तुम्ही मला गेली 10 वर्षाचं निवडून दिलं, त्याचं तुमचं ते तुम्ही दिलेल्या निवडून दिल्यामुळे मला माझं कर्तव्य तुमच्या प्रती आहे ते मला करावं लागलं। म्हणून मी आज आमदारकीसाठी याच्यासाठी उभा राहिलो। माझ्या इथे बऱ्याच भगिनी आहेत, त्या माझ्या ऑफिसला येतात, वयस्कर महिला आहेत, त्या माझ्या ऑफिसला येतात, साहेब आमची पेन्शन नाही, आम्हाला पेन्शन मिळत नाही, आमचा मुलगा आम्हाला सांभाळत नाही, आमच्या दारूच्या आहारी गेलेले आमचे तरुण वर्ग 30-35 वर्षामध्ये मरतो आणि त्या विधवा झालेल्या महिला असतात, त्यांना पेन्शन मिळत नाही, त्यांना 1000 भानगडी कराव्या लागतात। तेव्हा कुठेतरी 100 महिलांनी अर्ज केले तर त्यांना 10 महिलांना पेन्शन मिळते। ही परिस्थिती फार गंभीर आहे। आमदार झाल्यानंतर ना तुम्हाला तहसीलदार माझ्या समोर मी बसवी आणि तुम्हाला जागेवर पेन्शनची नियुक्ती करून मिळावं लागेल। हे अधिकार आमदाराचे आहेत। कोरोना शासनाचं घरकुल मिळत नसेल, पैसे मिळत नसतील तर महानगरपालिकेच्या कमिशनरला बसवून आपण ते घरकुल देण्याचं काम आपण या पुढच्या काळामध्ये आपल्याला करावं लागेल। अनेक प्रश्न आहेत, तुम्हाला ज्या समस्या आहेत, उल्हासनगरच्या मातीचं स्वप्न वेगळं आहे। मी 2014ला जेव्हा 2012 नगरसेवक झालो तर 2014ला
उल्हासनगरचा डीपी प्लॅन मंजूर झाला. किती लोकांना काय करेल त्याचं माहित नाही, पण मी तुम्हाला सांगतो, तुमची जी घरं आहेत ना, तुमची जी घरं आहेत ती पूर्वी ग्रीन झोनमध्ये गार्डनच्या जागेवर बसलेली होती. गार्डनच्या जागेवर बसलेली घरं होती. तुम्हाला शासनाने जर ठरवलं तर त्या गार्डनच्या जागेच्या घरांना तुम्ही कधी तुम्हाला ते हाकलू शकता. हाकलू शकता आणि घर खाली करून ती जमीन ताब्यात घेऊ शकता. तुम्हाला जर खरी भेट दिली असेल ना 2014ला ह्याच भगवान वालेगावनी सगळा पट्टा ग्रीन झोन मधून काढून आर झोन मध्ये कन्वर्ट करण्याचं काम केलं, म्हणजे रेसिडेंट झोन करण्याचं काम केलं. आज तुमच्या जागा आहे ना तुमच्या मालकीची आहे, तिथे कोणाची हिंमत नाही. त्या डीपी प्लॅन मध्ये रिंग रोडचा विषय होता. जर भूमिकावरून रिंग रोड आला आणि असा रिंग रोड तो 120 फुटाचा होता. तर 120 बघा या लोकांनी कशी प्लॅनिंग केली होती. 120च्या रिंग रोड मधली आतली ज्या जागा आहेत, म्हणजे उदाहरणार्थ माझं ऑफिस पासून त्या सगळे शिंदी पट्टे जे आहेत त्या शिंदी पट्ट्यामध्ये 4 एफएस आहे बांधकाम होणार. किती? 4 एफएस आहे. 100 फुटाचं बांधकाम असेल तर ते 400 फुटाचं होईल. एवढी परवानगी त्यांना मिळणार कायद्याची. आणि झोपडपट्टीच्या बाहेर म्हणजे त्या रिंग रोडच्या बाहेरची जी लोक आहेत म्हणजे झोपडपट्टी आपल्या पूर्ण त्यांना फक्त सव्वा म्हणजे 1.25 म्हणजे 1.25 स्क्वेअर फुटाचं बांधकामाची परवानगी दिली होती. मी तुमच्या माध्यमातून तिथे होतो महानगरपालिकेत आणि 2014ला जितका एफएस आहे आमच्या शहराच्या आतल्या भागाला येईल तेवढाच एफएस आहे बाहेर दिला पाहिजे ही भूमिका मांडली. आणि आज तुम्ही जरी बिल्डिंग बांधायला घेतली, स्वतःचं घर बांधायला घेतलं, आरसी प्लॅन करायला घेतला तर 4 माळ्याचं घर बांधू शकतो अशी भूमिका मी तिथे मांडली. तुम्हाला कदाचित त्याची कल्पना तुमच्या भविष्याचा विचार मी केला, तुमच्या भविष्याचा विचार केलाय. मला उद्या जर एसआरए योजना आणायची असेल, उद्या मी जर आमदार झालो आणि एसआरए योजना आणायची असेल तर मी तुम्हाला सांगतो ज्याचं 100 फुटाचं घर आहे, ज्याचं 150 फुटाचं घर आहे, ज्याचं 200 फुटाचं घर आहे त्याला कमीत कमी 360 फुटाचा फ्लॅट मिळल्याशिवाय हा भगवान वालेगाव बसतो बसणार नाही. अशी भूमिका आपल्याला मांडायची. इथे मला त्या झोपडपट्टी लोकांच्या दृष्टिकोनातून आता येऊन बघा, शहरामध्ये जितक्या सुविधा नाही तेवढ्या सुविधा आमच्या रमाबाई आंबेडकर नगर, बाळासाहेब आंबेडकर नगर, आझाद नगर या परिसरामध्ये आहे. आपण कामं केली आणि कामं करायची आहे. आणि अजून पुढे मला भविष्याचा विचार वाटला. आज माझी एक परिस्थिती आहे का आपण बनवू शकतो. काय बनवायला पाहिजे? बांधकाम करणारे महिला माझ्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात सकाळी जातात बिचारे 4 वाजता येतात आणि बांधकामाचे पैसे किती देतात? 400 रुपये आणि 500 रुपये एका कामाचे. म्हणजे त्या 6 घराचं कामं करतात तेव्हा कुठेतरी 4-5 हजार रुपये मिळतात. अशी परिस्थिती आपल्या सगळ्या भागामध्ये आहे. माझा विचार आहे तुम्ही जर मला आमदार करून निवडून दिलं ना तर त्यांची एक संघटना मी बनवणार. अशी संघटना बनवणार तर तुमच्या प्रत्येक जे आज तुम्हाला 5 मिळतात त्याचा भाव डबल झाला पाहिजे, 10,000 मिळाले पाहिजे. अशा नावाची एक संघटना आपण बनवू. माता रमाईच्या नावाने तुम्हाला कदाचित बऱ्याच लोकांना माहीत नसेल, रिक्षा युनियन आणि भांडीकाम करण्यासाठी माता रमाईच्या नावाने मी एक पतपेढी निर्माण केली. त्या पतपेढीच्या माध्यमातून माझ्या महिलांना शिक्षणासाठी, लग्नासाठी, घर बांधण्यासाठी आम्ही कर्ज देण्याची उपलब्धता करणार आहोत. फक्त तुम्ही माझ्या हातात सत्ता द्या. फार महत्वाची आहे. सत्ता आली तर अनेक गोष्टी आपल्याला करता येतील. ग्रीन झोनचा विषय झाला, एसआरए योजनेचा रद्द झाला आणि आज एक महत्वाची घोषणा करतोय. उल्हासनगरसाठी महत्वाची एक घोषणा करतोय. तुम्ही मला एक गोष्ट सांगा, किती घरात लोकांच्या घराकडे लाईटचे मीटर आहे? हात वरती करा. जवळजवळ सगळ्या लोकांच्याकडे आहेत ना? किती बिल येते? कमीत कमी किती येते? 500, 1000, 2000 बरोबर ना? या भगवान वालेगावला निवडून द्या. 200 युनिट पर्यंत 20 बिल माफ करण्याची जबाबदारी शासनाकडून माझी असेल. 200 युनिट पर्यंत म्हणजे तुम्ही लक्षात ठेवा तुमचे युनिट फक्त 100च असणार. 100-125 युनिट मध्ये तुम्हाला 1000 बिल येते. 200 युनिटचं बिल असेल 2500 रुपये. तुम्ही 2500 रुपयापर्यंत माफ करण्याची जबाबदारी
तुम्ही निवडून दिलं तर ह्या आमदाराची असेल आणि पुढचे 5 वर्ष तुम्हाला कुठल्या प्रकारचं बिल भरायला लागणार नाही, अशी भूमिका मी येणाऱ्या विधानसभेमध्ये मांडेल. म्हणून मला तुम्ही साथ द्या, आवश्यक साथ द्या. फार महत्वाच्या गोष्टीवर आपल्याला फार गरिबांची कामं करायची आहे. रात्रंदिवस आम्ही मेहनत करतो, आमचे कार्यकर्ते मेहनत करतात. आपल्याला महानगरपालिकेमध्ये पण सत्ता आणायची आहे. या सगळ्या गोष्टींचा जर विचार केला तर आपण फार अपयशी आहे. आज तुम्ही मला सांगा, आज तुम्ही 500 रुपयाचा विचार करता, 200 रुपये तुम्हाला कोणी देईल, 300 रुपये कोणी देईल. आदले मधले साले दलाल आमचे लीडर असतात, ते 500 रुपये तिथे घेऊन येतात आणि तुम्हाला 200-300 रुपये देतात, 200 रुपये रट्ट मारतात. हा विचार सोडून द्या. आता पैसे घ्या. राजसाहेबांनी त्या दिवशी तुम्हाला भाषणात सांगितलं, पैसे घ्या पण मत भगवत बालेरावलाच द्या. म्हणून सगळ्यात पहिली गोष्ट असेल, 200 युनिटचं बिल, लाईट बिल माफ करण्याची जबाबदारी माझी असेल. आजचा पैसा तुम्ही भरा. आता तुमच्या महिन्याने मला वाटतं 20 ते 22 तारखेला युनिट प्रत्येकाचा मीटर लाईट बिल येणार. एकच भरा आणि 20 तारखेला भरा आणि सांगा या भावाने आमच्या भावाला मला निवडून द्यायचे, पुढचा बिल आहे बाबा तो भाव मला भरणार आहे. अशा पद्धतीची आपण आज घोषणा करू. आणि मला वाटतं हे प्रभाग तुमचे नातेवाईक सगळे जे असतील, कोणी भुला तापात येतात, तुम्हाला कोणी साडी वाटली 80 रुपयाची साडी वाटतात. किती रुपयाची? 70-80 रुपयाची. अरे आम्ही जेव्हा भगवान कलेवर जेव्हा आम्ही साड्या वाटतो ना, ती मार्केटला व्हॅल्यू 350-400 रुपयाची असते. ती साडी आम्ही वाटतो. आमच्या बहिणीला चांगल्या पद्धतीने दिसावा यासाठी आम्ही या सगळ्या गोष्टी करतो. 60 रुपयाची साडी वाटून कुठलाही निवडणूक जिंकता येत नाही. पण परिस्थिती अशी आहे, आपली गरिबीचा ते मजाक करतात, आपल्या गरिबीचा ते मजाक करतात. तेवढा विचार करा. गरिबी आहे. आपण जरी भगवान बालेराव कुठला आम्ही काय कुठला सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेला नाही. भगवान बालेराव पण गरिबीतून दिवस काढत काढत तुमच्या इथपर्यंत पोहोचला आणि समाजाच्या कामासाठी मी 24 तास देतोय. तुम्ही लक्षात ठेवा, माझा मी धंदा सगळं बाजूला सारून मी 24 तास तुमच्या समाजाच्या हितासाठी जगतोय. मला अजूनही समाजाच्या हितासाठी काम करायचे. माझे हजारो कार्यकर्ते तुमच्यासाठी जगतात. मी फार कमी येतो वार्डात, तुम्हाला माहिती आहे, मी फार कमी येतो वार्डामध्ये आणि वार्डामध्ये कमी येतो. पण माझे कार्यकर्ते त्याच्या गल्ली असतील तिथे मी कुठल्या प्रकारचं राजकारण केलंय आज गल्लीमध्ये तर सांगा मला, कुठलं राजकारण झालं माझ्याकडून? कधीच नाही झालं. हे आमची एक आमचं वोटर नाही, किती गल्ली बघू नका, तो आमचा हे नाही हे बघू नका, असं काही नाही. म्हणून माझी तुम्हाला एक विनंती, हात जोडून विनंती आहे, येणाऱ्या 20 तारखेला सकाळी कोणाची वाट बघू नका, कोणाची वाट बघू नका. कारण कोण पैसे घेऊन येईल, कोण काय घेऊन येईल, त्याला या मतदान करा आणि त्याला सांगा मी आम्ही मतदानच केलं नाही, द्या पैसे. अशा पद्धतीने आपली भूमिका घेतली पाहिजे. पण जर समाजाचा नुसता तुमचा विचार तुम्ही करू नका. माझ्या पुरता मी जर विचार केला असता तर मी निवडणूकच लढलो नसतो. मी तुम्हाला आज सांगतो, काही लोक मला निवडणुकीला उभं राहू नये म्हणून काही लोकांनी मला आमिष दिलं होतं. तुम्हाला आज सांगतो, तुम्हाला आम्ही अमुक पैसे देतो, महापौर पद देतो, तुम्ही आमच्यामध्ये येऊ नका, उल्हासनगरची सगळी जबाबदारी तुम्ही घ्या. मी सांगितलं मी माझ्या समाजासाठी लढणार, मी माझ्या समाजासाठी लढणार आहे. त्यामुळे मी आमदारकी लढवणार. आणि मला नशिबाने मनसेसारख्या राजसाहेबांसारख्या पक्षाचं तिकीट मिळालं आणि आज निवडणुकीला तुमच्या समोर एकदम उत्कृष्ट वातावरण आहे तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने. आपले नातेवाईक ओरख कांबा मारायला असतील त्यांना विचारून घ्या तुम्ही मतदान कोणाला करणार आहात. ते सांगली 100% आम्ही मनसेच्या इंजिनला करणार. बघा मला नाही, तुम्ही आज आपला प्रभाग घ्या. आज प्रभागातल्या मला एक सांगायचे, कदम साहेब, आमच्या प्रभागातली एकही बाहेरचा माणूस इथे नाही. सगळं स्टेजवर बसलेली 2-3 माणसं करायची आहे. ही सगळी मंडळी आहे ना, ही माझ्या 7 नंबर प्रभागातली आहे. म्हणजे कुठेही लोकांची अपेक्षा नाही, फक्त आपल्या बरोबर राहणं हे प्रामाणिक आहे. पण त्यांच्यासाठी आम्ही आमचे कार्यकर्ते सगळे सातत्याने प्रयत्न करतो आणि त्यांना ज्या ज्या समस्या असतील त्या सोडवण्याचं आम्ही काम करतो. एक लाईट बिलचा मुद्दा आहे, तो लाईट बिलचा मुद्दा आपण घ्या. मी आलो महानगरपालिका आमची येऊ द्या. तुम्हाला आज दुसरा एक सांगतो,
मी आमदार झालो तर महानगरपालिका 100% मनसेची असणार आहे, त्याचा संशय नाही. तुमचं जे आहे ना 500 स्क्वेअर फुटाचं घर, मला वाटतं माझ्या या एरियामध्ये हातावर बोटावर मोजणं इतकी लोकांचं 500च्या वरती घर असेल. 300, 200, 150, 100, 70, 80 असं स्क्वेअर फुटाचं घर आहे. तुम्हाला भगवान भलेले शब्द देतो, आमदार झाल्यानंतर महानगरपालिका आणणार आणि 500 स्क्वेअर फुटाचे घरांचे टॅक्स माफ करणार. म्हणून आपण सगळ्यांनी आपल्या नातेवाईकांना, आपल्या सगळ्या झोपडपट्टीचा जिथे जिथे आपल्याला जाता येईल त्या ठिकाणी आपण पोहोचा आणि आपली भूमिका स्पष्ट करा. तुम्हाला काही लोक सांगतील आता या कब्रस्तानचा विषय सांगितला, मी कब्रस्तानपेक्षा वेगळं करणार आहे. राजभाई, भारतरत्न म्हणून डॉक्टर अब्दुल कलाम जे आपल्या देशाचे राष्ट्रपती होते आणि शास्त्रज्ञ मोठे होते, त्यांच्या नावाने आम्ही रिसर्च सेंटर चालू करण्याचा विचार करणार आहोत. जिथे माझे मुस्लिम समाजाची लोक, नुसते मुस्लिम नाही, सर्व समाजाची लोक जाऊन आदर्श करतील आणि त्या सभागृहामध्ये त्यांच्या मार्गदर्शनाखाली अभ्यास करतील, त्यांना लोकांना करतील. आजही मी तुम्हाला सांगतोय, आपल्या समाजाकडे शिक्षणाची फार कमतरता आहे. मुस्लिम समाजाकडे आहेच आहे, पण त्याही पेक्षा आपल्या समाजाकडे पण शिक्षणाची आहे. आता परिस्थिती अशी झाली, बौद्ध समाजाची लोक शिकली आणि मोठी झाली. आमच्या मातंग समाजाची परिस्थिती तशीच आहे, शिकलीच नाही. चर्मकार समाजाची परिस्थिती तशीच आहे, आमच्या उत्तर भारतीय समाजाची परिस्थिती तशीच आहे. आणि आपल्या प्रभागामध्ये ते दारूचे धंदे आणि ते बटन विकतात ना, बटन नशाचे धंदे, हे सगळ्यामुळे आपल्या अनेक महिला विधवा होतात. ही परिस्थिती आपल्याला बदलायची आहे. ही कशी बदलू शकतो? तर तुम्ही चांगले विचार, चांगल्या संगती जर बरोबर राहिल्या तर हे बदलता येते. म्हणून मला सगळ्यांनी एकदम साथ द्या. आपल्या नातेवाईकांना जिथे जिथे नातेवाईक असतील तिथे सांगा. उद्या आम्ही जिथे जिथे जाणार आहोत तिथे आम्ही सांगणार आहोत. लाईटचा विषय आणि टॅक्सचा विषय आपण प्रामुख्याने घ्या. आपला आर्थिक स्तर उंचवण्यासाठी ज्या ज्या मदत करता येतील, आपल्या वरद कामा मारण्यासाठी जे जे आपले नातेवाईक आहेत त्यांना सांगा. आम्ही उल्हासनगरमध्ये वरद कामा मारण्यासाठी स्वतंत्र नगरपालिका करण्याचा आमचा जो दाव आहे आणि गेली 35 वर्ष आता बस झाली ना सिद्धी लोक, एकदा तरी आपल्या मराठी माणसाला येऊ द्या. महाराष्ट्र आपला आहे. जो 15 वर्ष इथे महाराष्ट्रात राहतो ना, तो महाराष्ट्र आपला आहे. उत्तर भारतीय लोक, आता मला काही लोक आमचे प्रचार करतात, राज साहेबांनी उत्तर भारतीय लोकांना इथे मारले, कल्याणला मारले, इथे मारले, तिथे मारले, ते व्हिडिओ दाखवतो. राज साहेबांची भूमिका काय ती तुम्हाला मी आज सांगतो. एखादा आमचा उत्तर भारतीय माणूस गेली 25 ते 30 वर्ष महाराष्ट्रात राहतो, कशी कशी तो नोकरी पटकवतो, मुलं बाळा होतात, शिक्षण चालू करतो. त्याला 20-25 वर्षानंतर कुठेतरी 25-30 वर्षाचा 25-30 हजाराचा जॉब लागतो आणि तो काम करतो आणि मुलाबाळांचा सांभाळ करतो. राजसाहेबांची भूमिका ती लोंढे येतात, त्याचं लग्न झालेलं नसतंय, त्याला काय मागे पुढे हाची काय नसते, तो येतो आणि तो जॉब 10,000चा जॉब करतो आणि तिथे आमचा 25,000चा जो माणूस उत्तर भारतीय काम करत असतो त्याचा जॉब चालत निघून जातो आणि तो रस्त्यावर येतो. राजसाहेबांना त्या गोष्टीला विरोध आहे. आता बंद झालं. आता आमच्या इथल्या उत्तर भारतीमध्ये महाराष्ट्रीय आहे, मुस्लिम समाज इथला कायमचा आहे, त्याला इमानीपर्यंत नोकरी करू द्या आणि त्यांचा परिवार त्याला सांभाळून द्या. तुम्ही या आणि हे लोटे येऊन आम्हाला त्रास द्याल, ही भूमिका त्यांची आहे म्हणून तो राग आहे. पण तुम्ही लोक चुकीचा अर्थ तिची मंडळी करते आणि राजसाहेबांना बदनाम करण्याचं काम करते, मनसेला बदनाम करण्याचं काम करते. मी तुम्हाला आज सांगतो, मी सदैव तुमच्या बरोबर आहे आणि तुमच्यावर आज सांगतो, जर खरोखर उत्तर भारतीय आणि मुस्लिम समाजाला अन्याय राजसाहेबांच्या संघटनेकडून किंवा मनसेकडून होत असेल, मी आमदार जरी झालो तरी एका मिनिटात त्या आमदारकीला राजीनामा देऊन मी पक्षातून बाहेर निघेन. हे लक्षात ठेवा. कुठल्या समाजाला राजसाहेब कधी अन्याय करत नाही असं वाटतंय तुम्हाला, तर अन्याय होत असेल तर आम्ही थांबणार नाही. म्हणून माझी तुम्हाला एक नम्र विनंती आहे,
का आपण सगळे एक होऊ, एक दिलाने, एक महाराष्ट्राची परंपरा जी संतांची परंपरा आहे, महाराष्ट्राची अनेक गोष्टींची परंपरा आहे. काही संत भवन आपल्याला बनवायचं असेल, काही गोष्टी असतील, या सगळ्या करण्यासाठी तुमची मला साथ द्या एवढीच विनंती करण्यासाठी मी इथं आलोय. आणि 20 तारखेला 3 नंबरचं जे बटन आहे त्याच्यात जास्तीत जास्त मला लक्षात ठेवा, आम्ही जेव्हा जातो ना मतदान करायला. उल्लास लाइन बुलेटिन को सब्सक्राइब करें, बेल आइकॉन दबाएं और देखिए उल्लास लाइन बुलेटिन की न्यूज़ सबसे पहले आपके मोबाइल पर.